नमस्कार. ही आहे रुद्राक्षची माळ. तर ही आहे पाचमुखी रुद्राक्षची माळ. रुद्राक्ष आपल्या जीवनामध्ये खूपच जबरदस्त पद्धतीनं काम करत असतं. जसं की पाचमुखी रुद्राक्ष, सातमुखी रुद्राक्ष, एकमुखी रुद्राक्ष तुम्ही बरेच व्हिडिओ ऐकले असाल. हे रुद्राक्ष काय आहे? तर रुद्राक्ष आहे एक पॉझिटिव्ह आपल्या जीवनामध्ये मिळवून देण्यासाठी एक महादेवाचा आशीर्वाद जो आहे, तो आपल्याला यामधून दिलेला आहे. हे एकमेव फळ असं आहे, की याच्या बीजामध्ये कंपार्टमेंटमध्ये आणि बीज असतात. हे जगातलं एकच फळ असं आहे, की ज्याच्या मध्ये अजून बी असते आणि याच्यामध्ये तुम्हाला एक मॅग्नेटिव्ह व्हायब्रेशन फील करायला मिळतील. जे तुम्ही पाण्यामध्ये किंवा 2 कॉइनमध्ये इतर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही टेस्ट करू शकता. लॅब टेस्टेडमध्ये याच्यामध्ये कंपार्टमेंट असतात, की कंपार्टमेंटमधले प्रत्येक पाचमुखी म्हटलं तर 5 कंपार्टमेंट आले, एकमुखी म्हटलं तर 1 कंपार्टमेंट, सातमुखी म्हटलं तर 7 कंपार्टमेंट. असे जे याचे कंपार्टमेंट असतात, तर याच्यामध्ये देखील बीज असतात आणि त्या बीजामधून आपल्याला याचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पाहायला नेहमी मिळत असतात. हे जे रुद्राक्ष आहे, हे तुम्ही याचा सपोर्ट घ्या म्हणतो मी थोडक्यात. ह्याचा जर सपोर्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घ्याल, तर बरेच प्रॉब्लेम तुमच्यापासून दूर जाण्यासाठी सुरू होते आणि याच्या इफेक्ट्स तुम्हाला डे 1 पासून देखील तुम्हाला पाहायला मिळतील. कारण रुद्राक्ष हे जीवनामध्ये मिरॅकल करतात, खूप मिरॅकल करतात. फक्त याच्यासाठी काय आहे, की थोडंसं पाळणूक आहे. जे काही नॉन-व्हेज तुम्ही खात असाल, तर ते पूर्णपणे बंद केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर ड्रिंक करत असाल, तर ड्रिंक देखील याला बंद केलं हवं. सात्विकता जी आहे, जेवढी सात्विकता आणि सात्विकतेनं तुम्ही याची पाळणूक कराल किंवा याला सिद्ध करून तुम्ही धारण कराल, तर तेवढे तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतील. सिद्ध करण्यासाठी याला गाईच्या तुपामध्ये 24 तास आणि दुधामध्ये 24 तास ठेवावं लागतं. त्यानंतर याचा जो मंत्र आहे, प्रत्येक रुद्राक्षाचा मंत्र वेगवेगळा आहे. तो मंत्र तुम्ही म्हणून तो सिद्ध करून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून तुम्ही घालायचा आहे. महादेवाच्या कोणत्याही वारी जो आहे, त्या वारीत तुम्ही घालू शकता. त्याचे इफेक्ट्स तुम्हाला प्रत्येक रुद्राक्षे वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतील. कारण एकमुखी रुद्राक्षचे इफेक्ट्स वेगवेगळे आहेत. प्रत्येक डिसीजवरती वेगवेगळे रुद्राक्ष काम करतात. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढे देखील आपण बनवूच. हे शॉर्टमध्ये सांगण्या इतपत नाही आहे. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, कोण एंट्रन्स एक्झाम देत असेल, IPS, IAS किंवा मोठी स्पर्धा परीक्षा जर देत असेल, तर त्यासाठी 11 मुखी रुद्राक्ष हे खूप जबरदस्त पद्धतीनं काम करतं. तुम्हाला ब्लड रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम असेल, बीपी, शुगर, डायबिटिक किंवा अदर कोणतेही प्रॉब्लेम असेल, ब्लड कॅन्सर देखील असेल, तर त्यासोबत तुम्ही 3 मुखी रुद्राक्ष घालू शकता. 3 मुखी रुद्राक्ष हे आपल्या रक्तकोशिकांवरती काम करण्यासाठी खूप जबरदस्त पद्धतीनं काम करतं. त्याचबरोबर धनप्राप्तीसाठी सगळ्यात लोकांचा आवडीचा विषय म्हणजे धनप्राप्ती. धनप्राप्तीसाठी 7 मुखी रुद्राक्ष हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. ते इफेक्ट्स देखील तुम्हाला चांगले आहेत. कारण 7 मुखी रुद्राक्ष हे लक्ष्मीकारक असं ओळखलं जातं. जर लोन लायबिलिटी कर्ज असेल, तर त्याचबरोबर 7 मुखी सोबत तुम्ही 10 मुखी देखील घालणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमच्या माइंडवरती त्याचा कंट्रोल होतो आणि ते रुद्राक्ष तुमचे कर्ज जे काही आहे ते कमी करण्यासाठी मदत करतात आणि तुमचा मनी फ्लो वाढवण्यासाठी 7 मुखी रुद्राक्ष काम करतं. 10 मुखी हे विष्णुरूपी आहे आणि 7 मुखी हे लक्ष्मीकारक आहे. विष्णू आणि लक्ष्मी दोन्ही मिळून तुमचे जे काही कर्जाचे प्रॉब्लेम असतील, सॉल्व्ह करण्यासाठी खूप त्याचा तुमच्या जीवनामध्ये लाभ घेण्यासाठी असे बरेच रुद्राक्ष आहेत, जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगला सपोर्ट देतात. त्याचबरोबर 4 मुखी देखील रुद्राक्ष आहे. 4 मुखी रुद्राक्ष हे तुमचं जे काही कम्युनिकेशन आहे, कन्सल्टिंग बिझनेस असेल, काउन्सिलिंग बिझनेस असेल किंवा तुमचा कोणताही बिझनेस असेल, तो बुधासाठी स्ट्रॉंग करण्यासाठी 4 मुखी रुद्राक्ष हा वापरला जातो. तर बुध जर स्ट्रॉंग तुमच्या बिझनेसमध्ये असेल, तर खूप जबरदस्त पद्धतीने बिझनेस वाढतो. त्यासाठी देखील तुम्ही 4 मुखी रुद्राक्ष हे घालू शकता. बरेच रुद्राक्ष आहेत. 1 मुखीपासून 21 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहेत. हे आणखीन व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येतोय. नक्कीच पहा. धन्यवाद.